हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण पारंपरिक गोड आणि कुरकुरीत शंकरपाळे अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर चला टाइम न घालवता रेसिपीला पटकन सुरुवात करूया। मी 1 वाटी साखर घेतली आहे। या ठिकाणी मी अर्धा किलोचे शंकरपाळे बनवत आहे। तर मी बघू शकता मी मीडियम साइजची वाटी घेतली आहे। एकच वाटी वापरायची आहे। तितकंच साखर, दूध आणि तूप एका सेम प्रमाणात हवं। साखर मेल्ट होई तोपर्यंत हलवत राहायचे कमी फ्लेमवर। तर चला साखर मेल्ट झाली माझी। आता मी मैदा गाळून घेते। अर्धा किलो मी मैदा घेतलेला आहे। त्यानंतर आपण जे मिश्रण बनवलं ते मैद्यामध्ये टाकून गोळा भिजवून घ्यायचा। जास्त नरम नको भिजवायला, कडक हवा शंकरपाळ्याचा गोळा। जितका आपण कडक गोळा भिजवू, कणिक भिजवू, तितका आपला शंकरपाळे छान येतात, त्याला लेयर येतात। आणि कणिक जास्त मळून घ्यायची नाही। जर आपण कणिक मळून घेतली तर शंकरपाळ्यांना लेयर येत नाही। तर म्हणजे कमीत कमी हे पीठ मळून घ्यायचं। त्यानंतर मी शंकरपाळे लाटायला घेतले आहे। मी आता शंकरपाळे लाटताना काळजी घ्या, जास्त जाड पण नको आणि जास्त बारीक पण नको, मीडियम साइजचेच आपल्याला बनवायचे आहे शंकरपाळे। जर जाड लाटले आपण तर ते मधून कच्चे असतात आणि जर बारीक केलं तर ते कडक होऊन जातात। मी चकली आणि शेवांचा व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे। जर तुम्हाला शेव आणि चकली बनवायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरून तो व्हिडिओ बघू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेलीच आहे। माझी पोळी लाटून झालेली आहे। आता मी चाकूच्या मदतीने शंकरपाळे कट करते। जर तुमच्याकडे कटर असेल तर तुम्ही कटरने सुद्धा शंकरपाळे कट करू शकता। हळूवार कट करायचे। आपल्याला एकच साईज आलेली पाहिजे शंकरपाळ्यांची। जर तुम्हाला चौकोनी हवे असेल तर तुम्ही चौकोनी कट करायचे। बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे शंकरपाळे कट करत आहे। शंकरपाळे बनवायच्या बऱ्याच पद्धती आहे, पण तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल। जर तुम्हाला खारे शंकरपाळ्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा मला, मी तो व्हिडिओ पण लवकरात लवकर तुमच्यासाठी अपलोड करेल। शंकरपाळे माझे कट झालेले आहे। आता आपण शंकरपाळे तळायला घेऊया। तेल हे गरम पाहिजे, थंड तेलात शंकरपाळे टाकायचे नाही। हळूवारपणे कंटिन्यू शंकरपाळे हलवत राहायचे मंद आचेवर। गुलाबी कलर येईपर्यंत आपण शंकरपाळे तळून घ्यायचे। तुम्हाला तळत असतानाच लेयर दिसतील, बघू शकता व्हिडिओमध्ये शंकरपाळ्याला लेयर सुटताय। मंद आचेवर तळल्यामुळे शंकरपाळ्यामधून कचवट राहत नाही। खूप छान कलर आलेला आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग।